हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेतले। त्यात मिरी, लवंग, एक उभा चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे। त्यानंतर त्याच्यात गाजर, टोमॅटो, बटाटा घालून घेतला आहे। कढीपत्त्याची 4-5 पानं घालून घेतली आहे। शेंगदाणे घालून घेतलेत। पनीराचे काप घातलेत। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यात मसाले घालायचे आहेत। हळद, हिंग, लाल मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर त्याच्यात गरम मसाला ॲड करायचा आहे। थोडासा किचन किंग मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात मी अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ घातला आहे। 2 वाटी तांदूळ घेतला होता। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। उकळ आली की कुकरचं झाकण बंद करायचं आहे। 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता मसाले भात छान शिजला आहे, मोकळा झाला आहे। कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।